तर स्ट्रेच कमांडसाठी आपल्याला काय करायचंय, मी दोन ऑब्जेक्ट्स बनवतो. ठीक आहे, जसं समजा एक 100 ची लाईन ड्रॉ केली इथे, एक आपण आर्क बनवू, ऑर्थो ऑफ करायचा या केसमध्ये. ठीक आहे, समजा एक सर्क्युलर ऑब्जेक्ट आहे, एक इलिप्टिकल ऑब्जेक्ट बनवतो आपण, आणि एक रेक्टँग्युलर, म्हणजे जिथे दोन हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि एक व्हर्टिकल लाईन आहे. ठीक आहे, आता एवढ्या टाईपचे ऑब्जेक्ट आपण बनवले, बरोबर. आता याला काय करायचं, आपल्याला स्ट्रेच करायचे. आता बघा 2020+ व्हर्जन्स मध्ये काय आहे, तुम्ही ऑब्जेक्ट सिलेक्ट केलं, कर्सर एंडवर घेऊन गेलात का तो स्ट्रेच करायचा आहे का लेंथन करायचं. आधी असा काय प्रकार नव्हता. 2018 पासून लोअर व्हर्जन मध्ये असा ऑप्शन शो नाही करत. ओके, मग जर समजा आता आपल्याला काय करायचंय की स्ट्रेच करायचं, तर मग स्ट्रेच कमांडसाठी शॉर्टकट काय, एस एंटर. आता तो विचारतो सिलेक्ट ऑब्जेक्ट. आता बघा केस काय, जर पूर्ण सिलेक्ट केला, कसं केलं, बॉक्स सिलेक्शन पूर्ण गेला, एंटर मारलं तर काय होतंय, डायरेक्ट ऑब्जेक्ट मूव्ह होतोय, स्ट्रेच होतोय का तो. अगेन एस एंटर. आता समजा ब्ल्यू सिलेक्शन केलं, एंटर मारलं तरी पण काय होतंय, मूव्ह होतोय. मग यासाठी करायचं काय, एस एंटर. इथे इम्पॉर्टंट आहे एंड पॉइंट. कर्सर आपण एंड पॉइंट वर घेऊन गेलो तर दाखवत होता पॉइंट. बघा इथे कशी केस आहे की तुम्हाला बॉक्स सिलेक्शन करायचंय. बॉक्स सिलेक्शन मध्ये ज्या पॉइंटला किंवा ज्या साईडला स्ट्रेच करायचंय ना, ती साईड सिलेक्शन मध्ये आली पाहिजे. सिलेक्ट केलं, एंटर मारायचं. आता पहिला ऑप्शन आहे बेस पॉइंट. समजा ह्या पॉइंट पासून आता आपण 100 ची लाईन बनवली होती, या साईडला मला काय करायचं, 20 एक्सटेंड करायची, डायरेक्शन देऊन 20 एंटर मारायचं. आता जेव्हा मोजू आपण, काय झालं, 120. अगेन एस एंटर, बॉक्स सिलेक्शन करायचं, डायरेक्शन द्यायची, अगेन 20 देतो, प्लस मायनस टाकायची पण गरज नाही. अगेन बॅक टू द ओरिजिनल. नेक्स्ट आहे स्ट्रेच कमांड. आता बघा एवढे ऑब्जेक्ट्स मी बनवले. आता जर बॉक्स सिलेक्शन तुम्ही केलं, हाफ, जसं आता मी हाफ बोललो, काय स्ट्रेच होतंय, फक्त आर्क स्ट्रेच होतंय का, त्यामध्ये काय एंड पॉइंट आहे. सर्कल मध्ये एंड पॉइंट आहे का, इलिप्स मध्ये एंड पॉइंट आहे का, रेक्टँगल मध्ये आहे ना, रेक्टँगल मध्ये दोन एंड पॉइंट आहे. आता हे बघा जेव्हा पूर्ण सिलेक्शन केलेलं तर मूव्ह होत होतं. मग आता इथे स्ट्रेच एंटर. बघा आता काय करू आपण, जेव्हा इथे बॉक्स सिलेक्शन करतो मी, तर राईट साईडची व्हर्टिकल लाईन पूर्ण सिलेक्ट होते आणि हॉरिझॉन्टल लाईन्स काय होत आहेत, फक्त पार्शियली सिलेक्ट होत आहेत. मग जेव्हा आपण क्लिक करू, एंटर करू, ठीक आहे, बघा फर्स्ट क्लिक तुम्ही कुठेही करा. जर तुम्ही डिस्टन्स टाकणार आहेत तर पहिला क्लिक करून दुसरा क्लिक तुम्हाला कुठे करायचं आहे. बघा रेफरन्स लाईन ऑरेंज कलर मध्ये कशी दिसते, लाईन आहे ना, म्हणजे तुम्ही डिस्टन्स टाकू शकतात, अँगल पण टाकू शकतात, डिस्टन्स अँगल पण टाकू शकतात. आता आपण काय रफली बनवला होता, मी डायरेक्ट याला इथे ठेवतो. पण नेक्स्ट केस मध्ये मी काय करतोय की मला ना इथे मी मार्किंग केले, या पॉइंट पासून मला ही जी साईड आहे ही काय आहे, हॉरिझॉन्टल 50 आणि व्हर्टिकल 50 घेऊन जायची. कशी, एस सिलेक्ट. पण आता या लाईनला काय करायचं का आपल्याला, मग शिफ्ट बटन दाबून ठेवायचं आणि सिंगल सिंगल क्लिक करायचं. झालं डिसिलेक्ट. शिफ्ट दाबून क्लिक केलं तर डिसिलेक्ट होणार. एंटर. आता आपल्याला बेस पॉइंट दिला तर आपण एका वेळी काय करू शकतो, एकच व्हॅल्यू टाकू शकतो. ठीक आहे, पण बघा मी काय करतो, पहिल्या मेथड मध्ये पॉइंट देतो. आता मला एक्स आणि वाय मध्ये जायचंय, तर इथे मी काय करतो, एक्स 50 कॉमा वाय 75. डायमेन्शन मध्ये जायचं, लिनियर मध्ये जायचं, पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंट. हॉरिझॉन्टल एक्स किती आहे 50, वाय किती आहे 75. हे मी काय केलं, डायरेक्ट लाईन कमांडने केलं, जी स्टँडर्ड मेथड आहे. बघा जसं जसं सॉफ्टवेअर ऍडव्हान्स होतं त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टींची फ्लेक्झिबिलिटी भेटते. एस एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट, शिफ्ट दाबून याला डिसिलेक्ट करू. जर समजा
तो ऑप्शन इथे अवेलेबल नसतं, तर कशावर क्लिक करावं लागलं असतं, डिस्प्लेसमेंटवर. आता तो पिक पॉईंट विचारत नाही, त्याला माहिती आहे की आपण काय सिलेक्ट केलंय. मग इथे मी काय करतो 50,75 म्हणजे एक्स आणि वाय. झेड पण देऊ शकतात 3D असेल तर. गेल्यावरती आता तुम्ही याला मोजलं लिनियर कमांडने तर तुम्हाला सेम दाखवणार 50 आणि 75. आता आपण बॉटमलाच का मोजतोय, कारण की याची इनिशियल पोझिशन कुठं होती, बॉटम होती, बरोबर आहे, म्हणून आपण तसं मेजर केलं. कळलं स्ट्रेच कमांड.